परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेग आला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत असताना त्यांच्या राजीनाम्यानंतर उल्हासनगरातील लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली। मात्र केवळ राजीनामा पुरेसा नसून या प्रकरणासाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली। विविध सामाजिक, राजकीय आणि विद्यार्थी संघटनांनी दिल्लीसह देशातील अनेक भागात आंदोलन छेडत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। उल्हासनगरच्या शिवाजी चौकातही लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले। विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध नोंदवत त्यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर विद्यार्थ्यांनीही विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली। मात्र केवळ राजीनामा देऊन हा विषय संपणार नाही, तर या प्रकरणात जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली। यावेळी पत्रकार ऋतिकेश वोकडे, अनिकेत कारंडे, सिद्धांत बागुल, वैशाली वाघ, हर्ष वाघमारे, रवीना देसले, दिव्यांशी पाटील, गुलशन वानिया, आशिष शर्मा, आतिश जाधव, ऐश्वर्या भगत आणि नमन तलरेजा यांच्यासह लॉ कॉलेजचे अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज जे आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौक उल्हासनगर 3 येथे आम्ही सर्व कायद्याचे विद्यार्थी आहोत। कायद्याचं ज्ञान असणारे, कायद्याचं ज्ञान घेणारे आम्ही हे सर्वजण आज विद्यार्थ्यांवर जी परिस्थिती दिल्ली येथे निर्माण झाली, जंतर मंतरवर जो प्रकार आपण सर्वांनी पाहिला, अतिशय निर्दयीपणे या पोलिसांनी आमच्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांवर हा केलेला जो भ्याड हल्ला आहे, ज्याच्यामध्ये 14-15 वर्षाच्या कोवळ्या मुलांवर पोलिसांनी अतिशय अमानुषपणे अत्याचार केला। ब्रिटिशांची आठवण व्हावी किंवा ब्रिटिशांपेक्षाही अतिशय हीन प्रकारची वागणूक पोलिसांनी त्या ठिकाणी आंदोलन करताना दिली, जे की फक्त विद्यार्थी आहेत, कोणत्याही प्रकारचे गुन्हेगार नाहीत, कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टीमध्ये त्यांचा तिथे सहभाग नाही। अशा विद्यार्थ्यांवर हा केलेला हल्लाचं आज इथे पडसाद उमटलेला आहे असं आपण बघतोय। आम्ही विद्यार्थ्यांनी हे केलेलं आंदोलन देशाचं उद्याचं भवितव्य आहोत, उद्याचं प्रतिनिधित्व आहोत, उद्याचं ह्याच शिक्षणाच्या मार्गाने आम्ही या देशाला पुढे नेऊन तारणार आहोत। म्हणून आमचा नारा आहे, शिक्षित भारत आम्हाला पुढे जाऊन रक्षण करणारा आहे, म्हणजे चांगलं शिक्षण पुढे जाऊन आमचं रक्षण करणारं आहे। यासाठी आम्ही हे आंदोलन केलं आणि सर्व विद्यार्थ्यांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद आलेला आहे। आज एकादशीचा दिवस आहे। ज्या प्रकारे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना त्यांनी ज्या प्रकारे ज्ञान आणि सद्भावनेचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्यांचा गाथा बुडवण्यात आला, त्याच प्रकारे जे दिल्लीला जंतर मंतरवर आंदोलन करण्यात आले, एक प्रकारे विद्यार्थ्यांसाठी जो आवाज उठवला तो दाबण्याचा प्रयत्न या व्यवस्थेने केलेला आहे। यासाठी या व्यवस्थेचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन आज केलेलं आहे। यासाठी सर्वांचे आभार।